जर निवडणूक आयोगाला काही काळबेरं नव्हतं तर आतापर्यंत त्यांनी जो आम्ही माहिती मागितली, डेटा मागितला, तो का दिला नाही आणि संपूर्ण वेबसाईटवरून का काढून टाकलं? बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मूळ मतदार याद्या तिथून वेबसाईटवरून काढून टाकण्याचं कारण काय? म्हणजेच निवडणूक आयोगाने मताची चोरी केली आणि ते पुराव्यासह राहुल गांधींनी दाखवून दिलेला. पूर्वी ज्यावेळेस बोललेत राहुलजी त्यावेळेस ते म्हणलेत की पुरावे काय. आता पुरावे दिल्यानंतर जुनी बाटली, वारे शहाण्यानो, बेमानी कराल आणि निवडणुकांचे निकाल फिरवाल, मतांची चोरी कराल आणि उलटा चोर पुन्हा कोतवाल को दाटे असं या म्हणीप्रमाणे उलट पुन्हा आरोप कराल. आणि ज्यावेळेस आम्ही निवडणूक आयोगांना राहुलजी बोलतात, त्यांच्यावर या मतचोरीचे आरोप करतात, माहिती मागतात, ती सगळी दडवली जाते आणि प्रेस घेऊन उजळ मात्यानं पुन्हा लाज वाटायला पाहिजेत की सगळं प्रेस नोट असं बोलताना ही आज इतक्या आजपर्यंतच्या इतिहासात या स्वायत्त संस्थेची विश्वासार्हता कधी इतकी ढाळली नव्हती, ढासळली नव्हती. ती आता ढासळताना दिसते. लोकांचा विश्वास या व्यवस्थेवरचा उठत चालला आहे. यामुळे लोकशाही वाचेल की नाही, या देशामध्ये लोकशाहीचं संरक्षण होणार की नाही, अशा प्रकारची चिंता आता भारतातील अनेक लोकांना पडली आहे. जरा सोशल मीडियावरचा ट्रेंड पहा, काय शिव्या घालतायत निवडणूक आयोगाला आणि कुठल्या भाषेत शिव्या घालतायत हे निवडणूक आयोगानं जरा लक्षात घेतलं पाहिजे. आणि इतकंही बायसपणा जो काही दिसतो तो किमान थोडी तरी शिल्लक ठेवून नैतिकता नीतिमत्ता वागायला पाहिजेत, असा आमचा थेट आरोप आहे. राहिला प्रश्न, मुख्यमंत्री जे म्हणतात, अरे तुम्हाला कोणी विचारलं चोरी केली? तुम्हाला का मिरच्या झोंबल्या? तुम्हाला काय असं बोलायची गरज पडली राहुल गांधींच्या हे करायची? खरं तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरी गेली नाही. तुम्ही जे आरोप करताय त्यामध्येच तुमचं हातमिळवणी झाली का निवडणूक आयोगाशी, हा प्रश्न निर्माण होतो. कोणाला थोडी विचारलं गेलं. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहोत, राहुलजी निवडणूक आयोगाला विचारतायत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी. त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला? मुख्यमंत्री असं म्हणाले काल की ज्या पद्धतीने निर्णय केला याद्यांमध्ये घोळ आहे, मतदार याद्यांमध्ये, पण त्याचा थेट अर्थ राहुल गांधींनी ज्या पद्धतीने म्हटलं तसं होत नाही. त्यामुळे हे सलीम जावेद यांची स्क्रिप्ट आणली आहे राहुल गांधी यांनी आणि याला कापूकल्पित बनवलाय जो छोटा मोठा घोळ आहे याद्यांमध्ये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मला वाटतं की हे आरोप म्हणजे काय म्हणतात त्याला, हवेत तीर मारण्याचा प्रकार आहे. ज्या निकाल टाकवलंय, अहो घर नंबर 000 घर नंबर दाखवले आणि एका फ्लॅटमध्ये 500-500 मतं, 700-700 मतं, म्हणजे एकाच्या वर लोक राहत होते काय? हे सगळं उघड दिसतंय. ते काही लपून राहिले नाही, पुरावे दिलेत. मतदार यादीतला घोळ आहे आणि मग मतदानात घोळ नाही. वारे वा, मग असं कसं होईल? मतदार याद्यामध्ये घोळ आहे म्हणजेच मतदानात घोळ झालेला आहे. ते आता असं फिरवून मुख्यमंत्री बोलतायत, कारण पळवाटासाठी मार्ग मिळत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत असं मी समजतो. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे, हर्षवर्धन सपकाळ आले, त्यानंतर मग वर्षा गायकवाड गेले, एकत्र जाताना दिसत नाही. काल सपकाळांच्या आंदोलनामध्ये सुद्धा कोणी काँग्रेसचे नेते ना, असं आहे मुंबई प्रदेश आणि याच्यामध्ये काही भांडण्याचा काही विषय नाही. मुंबई प्रदेश वेगळे आहे, महाराष्ट्र प्रदेश वेगळे आहे. होऊ शकतं की त्यांना आपापल्या सोयीनं जात असतात, दिवसभर नेते जात असतात. इथे काही एकत्र तिथे काही जाहीर सभेचा कार्यक्रम नव्हता. श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण करायचा कार्यक्रम असतो आणि शहीदांना वंदन करायचा, नमन करायचा कार्यक्रम असतो. ज्याच्या त्याच्या सोयीनं ते जात असतात. त्यामुळे एकत्र गेले नाहीत वगैरे या गोष्टीमध्ये पडून आपसामध्ये काय दाखवायचा प्रयत्न, काही संबंध नाही. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची नुकतीच बैठक पार पडली, त्यामध्ये उद्धव तरी मागच्या रांगेमध्ये जागा मिळेल. अरे यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत. यांची बुद्धी आता भ्रष्ट झाली आहे. हे जे अशा प्रकारचे वक्तव्य करतात यांच्या बुद्धीला आता मेंदू शिल्लक राहिला नाही. उद्धव ठाकरेंना मानेचा त्रास आहे. त्या स्क्रीनवर जे काही दाखवलं जात होतं ते मागून बघायसाठी उद्धवजींनी सांगितलं, म्हणून दोन्ही बाजूच्या सेंटरमध्ये मागच्या बाजूला त्यांना बसवलं गेलं. यावरून काहीतरी करायचा आणि आपली पाठ थोपटून घ्यायची. जे दिल्लीच्या दरबारात लाचार आहेत त्यांना जास्त हे सुचतं. त्यामुळे
अस्मिता आणि आपली संस्कृती गहाण ठेवणाऱ्याला या पलीकडे दुसरं दिसणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. भाऊ, संजय राऊत आज म्हणाले की ठाकरे बंधूंची युती विषय नाही आहे, मुंबईसाठी आम्ही वेगळे स्वतंत्र भूमिका सुद्धा घेऊ शकतो. नाही घेऊ शकतात ना. प्रत्येक वेळेस काय इंडिया आघाडी राहते का? इंडिया आघाडी लोकसभेला, विधानसभेला महाविकास आघाडी. आता काय स्थानिक आघाडी झाली तर झाली, नाही तर नाही झाली. स्थानिक पातळीवरच्या संदर्भात हा राष्ट्रीय नेते कधी लक्ष घालत नसतात. राहुलजी काही या जिल्हा परिषदमध्ये निवडणुका करा, आपला युती करा, ग्रामपंचायतमध्ये युती करा, सेवा सहकारी सोसायटीत युती करा असं सांगतात काय? वरचे नेते असा थोडी निर्णय घेतात. या स्तरावरचा निर्णय स्थानिक लोकांना घ्यायचा आहे. स्थानिक लोक निर्णय घेतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. त्यामुळे याला काही फार महत्त्व नाही. जे सत्तेमध्ये मांडीला मांडी घालून खुर्चीला खुर्ची घालून बसले आहेत त्यांची युती होती का हे जरा पहा. आणि ते कुठे कुठे होणार आहे ते आमच्याकडे काय, आम्ही तर विरोधातच आहोत. आम्ही युती केली काय नाही केली काय आमचा प्रश्न आहे. पण सत्तेची खुर्ची उभवताना आणि सत्तेतून मलिदा खाताना किमान एकत्र लढा हे तरी दिसतं का त्यांच्याकडे? तर ते तुम्ही येणारा काळ सांगेल. भाऊ, कबूतरखान्याचा विषय गाजतो आहे आणि त्या कबूतरखान्याच्या ठिकाणी ते धान्य टाकून कबुतरांना जगवू नका असं म्हटलं जातं. मात्र एकाने चक्क गाडी लावून त्याच्या टपावर धान्य ठेवलं कबुतरांसाठी. बघा, हा वाद मुद्दाम उकरून काढलेला वाद दिसतो. मराठी हिंदी भाषिकामध्ये आपसात कुठेतरी संघर्ष निर्माण करण्याचा आणि त्यातून मताची पोळी शेकण्याचा सत्ताधाऱ्यांचा आहे. हा मुद्दा आणला कुठून उकरून? तिथल्या आमदारांनी आणला. आमदारांनी आणल्यानंतर कॉर्पोरेशनने त्याला स्थगिती दिली आणि ते बंद केलं, त्याच्यावर ताडपत्री घातली. त्यानंतर जैन समाजांना पुढे केलं गेलं, त्याचंही नेतृत्व त्या सत्ताधाऱ्यांच्याच लोकांनी केलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काही निर्णय घेतला, स्थगिती दिली. मग हा वाद वाढवत गेला. आता नंतर त्या लोकांनी आंदोलन केलं, बंद झालं नाही म्हणून, आपला बंद केलं म्हणून. आंदोलन झाल्यावर आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळेस लोक एकत्र आले त्यावेळेस लोढा म्हणतात की ते जैन समाजाचे नव्हते, म्हणजे जैन लोकांचं आंदोलन नव्हता. आणि नोटीस दिली जैन समाजानेच, आम्ही आंदोलन करतो म्हणून. म्हणजे हे सगळे जे काही घोळ आहे, दुपट्टपणा, हा केवळ कबूतरखाना नव्हे तर यांचा मतदार खाण्यासाठी हा यांचा प्रयोग आहे असं त्याचा अर्थ होतो. शरद पवार नागपूरमध्ये मंडल यात्रेला हिरवी झेंडी दाखवणार आहे. आनंद आहे ना. बघा, पवार साहेब जर मंडल यात्रेचं किंवा मंडलचं समर्थन करत असतील तर त्यांची भूमिका शेतकऱ्यांप्रती, बहुजनांच्या प्रती स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, हा त्याचा अर्थ आहे. मंडल आयोग हा जे लागू होत आहे तो मंडल आयोग केवळ या राज्यात, या देशातील ओबीसी समाज आहे जो राबतो आहे, जो संघर्ष करतो, घाम गाळतो, शेती करतो, शेतीच्या संदर्भात काही शिफारसी ज्या काही आहेत मंडल आयोगाच्या, त्यातील अनेक शिफारसी शेतीला आणि शेतकऱ्याला पूर्णतः ताकद देणारे आहे. एक मजबूतीने शेतकऱ्याला उभं करणाऱ्या त्या शिफारसी जर लागू केल्या तर त्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये होईल. म्हणून मंडल आयोग लागू होणं त्यावेळची मागणी होती. त्यावेळेस मंडल आयोगाची मागणी ही सुद्धा होती की या ओबीसींना त्यांचा हक्क, त्यांचे अधिकार, त्यांचं आरक्षण ते लागू केलं पाहिजे. त्यावेळेस आमचे नतभ्रष्ट लोक होते, त्या भाजपबरोबर जाऊन आंदोलनात सहभागी झाले आणि आपल्याच माणसाच्या हक्कासाठी त्याला वेगळं वळण देण्याचं काम केलं. आणि आज पुन्हा त्याच विषयाला घेऊन संघर्ष होत आहे. पवार साहेबांचं अभिनंदन आम्ही करतो की मंडल आयोगाच्यासाठी मंडल आयोग यात्रा निघते आहेत, त्याच्या शिफारसी लागू करण्यासाठी, त्याला समर्थन देण्यासाठी पवार साहेब या वयात पुढे आलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जिल्ह्यामध्ये एक जुगार अड्डा सुरू होता, त्या ठिकाणी आता पोलिसांनी कारवाई सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. अड्डा उघडकीस महाराष्ट्रभर अड्डे झाले आहेत जुगाराचे. पोलीस कुठे आहेत? एकच काय अड्डा आहे? जागोजागी अड्डे आहेत. जुगारांचे अड्डे आहेत, ड्रग्सचे अड्डे आहेत, शाळेमध्ये ड्रग्स विकला जातो आहे, कॉलेजच्या मागे ड्रग्स विकला जातो आहे, चौकामध्ये ड्रग्स विकला जातो आहे. कुठे आंधळे झालेत पोलीस महाराष्ट्रातले? अशी परिस्थिती या सगळ्या ज्या ठिकाणी हे अड्डे सुरू आहेत त्यांना दिसत नाही काय? आणि धाक राहिला काय? महाराष्ट्रातील पोलिसांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये तंबाखूमुळं आणि गुटख्यामुळं कॅन्सर मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. तेही अन्न औषध विभागही पाहत नाही आणि पोलिसही घात नाही, बंद करत नाही. आज ड्रग्स मोठ्या प्रमाणात आहे. सगळेजण पेडलर रस्त्याने फिरत आहेत ड्रग्सवाले, त्या ठिकाणी काम नाही का? हा आंधळेपणाच आहे. ज्या ठिकाणी एवढं जर दुर्लक्ष होत असेल तर पट्टी बांधून डोळेझाक करणं आणि त्या व्यवसायाला, अवैध व्यवसायाला चालना देणं हे महाराष्ट्रामध्ये आता राजरोसपणे सुरू आहे. मला कठीण झालं आहे
पिढी उद्ध्वस्त होत आहेत, तरुण उद्ध्वस्त होत आहेत, पोरं उद्ध्वस्त होत आहेत, मुली शाळेतील त्या उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यातून अत्याचार वाढत आहे, शोषण वाढत आहे. चंद्रपुरातील 5,000 महिला मागच्या 2 वर्षामध्ये, आत्ताची तुमच्या टाइम्समध्ये काही न्यूज आहे, आणि कोळ्या मुली, अल्पवयीन मुली 2 वर्षामध्ये 300-350 मुली गायब झाल्या. कुठे चाललं आहे महाराष्ट्र? एका जिल्ह्याची स्थिती आहे तर महाराष्ट्राची काय स्थिती असेल? किती महिला गायब असतील, त्यांचा कुठे पत्ता नाही, लहान मुलींचा पत्ता नाही. म्हणून आता महाराष्ट्र हा ना महिलांसाठी सुरक्षित राहिला, ना तरुणीसाठी सुरक्षित राहिला, ना युवकांसाठी सुरक्षित राहिला, ना शेतकऱ्यांसाठी सुरक्षित राहिला, ना कामगारांसाठी सुरक्षित राहिला. हा महाराष्ट्र आता कोणासाठी सुरक्षित राहिला नाही. अशा प्रकारची असुरक्षितची भावना जनतेच्या मनामध्ये आता निर्माण झाली आहे. राज ठाकरे जर सोबत आले, काँग्रेस काही सोबत राहणार नाही, कारण की तुमचं आणि राज ठाकरेंची वैचारिक जी भूमिका आहे ती काही एकत्र नाही आहे. त्यामुळे राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट होऊ द्या. राज ठाकरे काय भूमिका घेतात, 2 भावांची युती होते, त्यांचे काय प्रस्ताव आहेत, त्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा होते काय, आणि खरं तर हा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही. एकत्र बसायचा जो काही निर्णय असतो स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो, देश पातळीवरचा निर्णय नाही. त्यामुळे 2 बंधू एकत्र येऊ द्या. अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत, त्या अधिक तीव्र होऊ द्या. त्या वेदना इतक्या भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत. त्या 2 भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे. ते आले तर आम्हाला आनंद आहे. राहिला विषय काँग्रेसचा, त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. पहिले ते 2 भाऊ एकत्र येऊ दे. हिंदी में जानना चाहिए को सलीम जावेद से स्लिप मिली है, ऐसा देवेंद्र फडणवीस जी ने कहा है, वोट चोरी के आरोप हुआ. नहीं, अभी देखिए कुछ भी बचा नहीं, तो इस तरह के बेबुनियादी आरोप और प्रेस के सामने रखना पड़ता है. जब राहुल जी ने पहली बार बात की तो इनके पास क्या पुरावा है, क्या एविडेंस है, इस तरह की बातें सीएम कर रहे थे. अब जब एविडेंस दिया गया तब अब वो कोई सलीम का नाम आता है, जावेद का नाम आता है, अब कोई और कोई आएगा, कल इनका भी नाम ले लेंगे, वो पाकिस्तान में छुपा है वो दाऊद का. अब ये ऐसे नाम लेकर अपनी चोरी आप छुपा नहीं सकते. और आपके ऊपर आरोप किसने किया? हमने तो, राहुल जी ने इलेक्शन कमीशन पे आरोप किया था. आप क्या उनके वकील बनकर क्यों खड़े हो, मुझे समझ में नहीं आ रहा है. उनको जवाब देना चाहिए कि क्या हुआ है. आप जीत गए, आप आपकी सत्ता आ गई, तो इसको कौन नकारा जा रहा है? जो हुआ है, जो मतदार यादियों में और वोटिंग में जो गड़बड़ी हुई है वो एविडेंस के साथ में दिया है राहुल जी ने, तो उसका जवाब देना, उसका जवाब वो देंगे ना चुनाव आयुक्त, इसे देगा. आपसे सवाल नहीं किया है, आपको जवाब नहीं मांगा है, तो आप क्यों बीच में पड़ते हो? यही हमारा मुख्यमंत्री जी से सवाल है. मतदाता सूची से शुद्धिकरण के परदादा नेहरू ने इसकी शुरुआत की थी. अमित शाह ने राहुल गांधी से कहा और साथ ही कहा कि राहुल गांधी को यह वोट बैंक की राजनीति बंद करनी चाहिए. और ये क्या कर रहा है? भाजपा क्या कर रही है? हिंदुत्व का परचम फैलाकर खुद की रोटी सेक रही है. क्या लेना देना इनको हिंदुओं का? अभी भी हिंदू खतरे में. जब हमारी सत्ता थी तो तभी हिंदू खतरे में नहीं था. अब पूरी के पूरे दिल्ली से गली तक पूरे हिंदू लोग बैठे, हिंदू के सरकार बैठी है हिंदुत्ववादी, फिर भी खतरे में है और इस तरह की बातें करते हैं. ये सब जो है वोट बैंक, अरे वोट बैंक, वोट या सब तुम कर रहे हो. वो किसी के साथ में, किसी रिलीजियस के साथ में धार्मिक भावनाओं को भड़काकर उनका इमोशन का फायदा लेकर राजनीति कौन कर रहा है? तो भारतीय जनता पार्टी कर रही है. ये कोई छुपा हुआ नहीं है, ये सब जग जाहिर है किस तरह की राजनीति करते हैं, किस तरह बाकी लोगों को टारगेट किया जाता है, माइनॉरिटी को किस तरह टारगेट किया जाता है, क्रिश्चियन को, सिख को, दलितों को क्या किस तरह टारगेट करके हम हिंदुओं के मसीहा करके कौन बताता है? यहाँ के मिनिस्टर तो खुलेआम, एक मिनिस्टर है वो खुलेआम बात करते हैं. तो ये जो बात अमित शाह जी कहते हैं कि वो बेबुनियाद और निराधार उसकी बातें हैं, उनके कोई तथ्य नहीं है. दिल्ली सभा में हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.